प्रसिद्ध बेस्ट सेलर लेखिका डॉक्टर नीलम पाटील सपकाळ यांनी आतापर्यंत 10 पुस्तके लिहिली आहेत. आजच्या प्रकाशन सोहळ्यातील पुस्तकांची नावे: जिद्दीचा वसा, यशाचा ठसा, माझ्या कृष्णाकाठच्या उद्योजकांची यशोगाथा. या पुस्तकांद्वारे सांगलीतील 37 उद्योजकांची मुलाखत घेऊन संघर्षांची कहाणी तसेच त्यांच्या संपूर्ण यशाची वाटचाल अगदी अचूकपणे डॉक्टर नीलम यांनी त्यांच्या अमूल्य, भावनिक, उत्कृष्ट, सकारात्मक शब्दात बांधली. या 37 उद्योजकांसाठी हा एक विलक्षणीय क्षण व सोहळा होता. दुसरे पुस्तक: आजीच्या बटव्यातून 12 महिने 12 गोष्टी, मराठी संस्कृतीचा वारसा, मराठी संस्कृतीचा आरसा दाखवणारं पुस्तक. तसेच श्रोवास बिग सिक्रेट इंग्रजी ही लहान मुलांसाठी पुस्तके प्रकाशित करण्यात आली. ओविया सपकाळ 12 वर्ष या डॉक्टर नीलम यांच्या कन्येचे पुस्तक द ट्रिपल क्वेस्ट इंग्रजी देखील प्रकाशित करण्यात आले. या झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून चितळे समूहातील प्रसिद्ध मनमिळावू असं व्यक्तिमत्व भक्ती चितळे व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष MSCB डायरेक्टर नीता केळकर यांचा सहवास लाभला. तेही अगदी एका हाकेसरशी. अहोभाग्यम. व समस्त उद्योजिका तसेच भाग्यलक्ष्मी ग्रुपच्या अध्यक्षा व संस्थापिका पूनम कोळी घोडके आणि श्रवण फाउंडेशनचे सचिव प्रमोद सपकाळ देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.